सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे 11 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. आता ही कथा तुम्हाला प्रतिलिपीवरती सुद्धा ऐकायला मिळेल, त्यामुळे आपल्या प्रतिलिपीच्या अकाउंटला फॉलो करा. आता अमर आमलेट बनवत होता, मानसी खिचडी बनवत होती. ती म्हणाली, मी बनवते, तुम्ही बसा. पण तो ऐकेच ना. फार तोऱ्यात म्हणाला, माझं मी करू शकतो. ती चिडून म्हणाली, ओके करा, पण माझं किचन अजिबात खराब करू नका हां. नीट करायचं सगळं. अंड्यांचा वास भांड्यांना येता कामा नये आणि किचन ओट्यावर अंडं सांडायचं नाही. आणि त्यानंही हक्क दाखवायला सुरुवात करत म्हणाला, किचन माझंसुद्धा आहे. ती म्हणाली, हो का, मग स्वच्छ करायला पण पुढं का येत नाही? माझं किचन आहे म्हणून भांडी का घासत नाही? आणि तो गप्प बसला. मग त्यानं कांदा घेतला, त्याला सगळ्या बाजूनं आधी व्यवस्थित गोल गोल फिरवत बघितला. आणि ती म्हणाली, इतकं काय बघायचं त्या कांद्याकडे? कापायच्या आधीच इतका विचार करायचा, मग आमलेट कधी बनणार? तो तिरकस बोलत टोमणा मारत म्हणाला, त्याला कापायच्या आधी त्याची माफी मागत होतो. ती म्हणाली, माणसाचं मन दुखावल्यावर माफी मागायची असते, हे नाही कळत वाटतं. आणि कांद्यांचा पुळका येतो यांना. आणि तो गप्प बसला. ती असं का म्हणत होती हे त्याला कळत होतं, पण त्यानं दुर्लक्ष केलं तिच्या बोलण्याकडे. मग अमर म्हणाला, हे बघ, मध्ये मध्ये बोलू नकोस. मला माझ्या ऑमलेटवर कॉन्सन्ट्रेशन करू दे. जर माझं ऑमलेट खराब झालं तर तू जबाबदार असशील. आणि मला माहीत आहे ते चांगलं होऊ नये म्हणून तू मध्ये मध्ये बोलून मला डिस्टर्ब करतेस. ती चिडून म्हणाली, मी इतकी दुष्ट नाही, करा काय करायचं ते, मी नाही बोलणार मध्ये. आणि आता गॅससमोर दोघेही उभा होते आणि अमरने खून करायला चाकू घेतात तसा चाकू पकडला कांदा कापायला. आणि मानसी म्हणाली, अहो, चाकू तरी नीट पकडता येतो का? आत्ताच म्हणालात ना कांद्याची माफी मागताय, मग जरा प्रेमाने कापा. आणि तो म्हणाला, बोललीस का मध्ये? तू गप्प बस ना बाई. ती गप्प बसली. आणि मग दुसरा चाकू घेऊन मानसी टोमॅटो कापू लागली. आणि तिने पकडलेला चाकू बघून त्यानंही तसाच चाकू पकडला आणि कांदा मोठा मोठा कापायला लागला. आणि आता अमरच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. अरे बाप रे, हे काय होतंय? डोळ्यात तिखट गेल्यासारखं का होतंय? असं म्हणून तो उड्या मारायला लागला. मानसी शेजारीच होती, त्यामुळे तिच्याही डोळ्यात अश्रू आले. मग तिने कांद्याचं टलफर उचललं आणि त्याच्या डोक्यावर ठेवलं आणि त्याचे अश्रू थांबले. आणि त्याला आता बरं वाटलं. हे असं पण असतं का, असं तो मनाशीच म्हणाला. आणि तिच्यावर उपकार केल्यासारखं म्हणाला, थँक्यू. पण मला एक कळत नाही, इतक्या प्रेमानं कापला कांदा, तरी का रडतोय तो मला? आणि मानसी थोडी गालात हसली त्याच्या या हलक्या फुलक्या विनोदावर. आता तिला त्यांच्या लग्न होण्याअगोदरचा खट्याळ चंचल अमर आठवला. मग तो पुन्हा हलला आणि ते टरफल खाली पडलं. आणि ते उचलण्यासाठी दोघेही एकाच वेळी खाली वाकले आणि दोघांची टक्कर झाली. आणि मानसी ओरडली, काय हे, पुन्हा धडकला ना? तो म्हणाला, तू कशाला वाकलीस? मी वाकत होतो ना. ती म्हणाली, तुमच्या डोक्यावर टलफर ठेवण्यासाठीच वाकत होते. तो म्हणाला, राहू दे, घेतो माझा मी. तुला किती वेळा सांगितलं की माझ्या पुढे पुढे करत जाऊ नकोस, तरी तू ऐकत नाहीस. आणि ती म्हणाली, मी तुमच्या पुढे पुढे करत नाही, तुम्हीच माझ्या मागे मागे करता. तो म्हणाला, मी कधी तुझ्या मागे मागे केलं? ती म्हणाली, आधी किचनमध्ये मी आली, मग माझ्या मागे मागे किचनमध्ये कोण आलं? आणि तो गप्प बसला. आता त्यांची अशी खट्टी मिठी तक्रार सुरू होती आणि त्यानिमित्ताने का होईना दोघेही बोलत होते. मग अभयने मोबाईलमधला व्हिडिओ बघून सगळं मिश्रण तयार केलं आणि आता गॅस पेटवायला विसरला नाही. तोपर्यंत मानसीनं सुद्धा कुकरला खिचडी लावली आणि ती त्याच्याकडे बघत उभा राहिली. त्यानं घातलेला राडा आणि किचनची केलेली दुरावस्था बघून मानसीला खूप वाईट वाटत होतं. आणि अमर म्हणाला, तुझं झालं आहे ना, मग आता तू जा, नाहीतर माझ्या ऑमलेटला नजर लागेल. आणि ती चिडून डायनिंग टेबलवर येऊन बसली, तिच्या खिचडीच्या शिट्ट्या मोजत. आणि अमरनं आमलेट केलं. आणि इतक्यात त्याला फोन आला आणि फोनवर बोलता बोलता त्याचं ऑमलेटकडे दुर्लक्ष झालं आणि ते एका बाजूनं करपलं. मग मानसी तिची खिचडी घेऊन खात बसली आणि अमर त्याचं करपलेलं ऑमलेट घेऊन बसला. तो फार वाईट तोंड करून त्या ऑमलेटकडे पाहत होता, पण आता तिच्यासमोर उगीच नाटक करत म्हणाला, वा, काय खरपूस भाजलं आहे ना माझं ऑमलेट, मला तर असलंच आवडतं. आणि मानसीनं वॅक असं उलटीसारखं तोंड केलं आणि त्याला म्हणाली, खिचडी खाणार का?
वाढू का? कारण ते ऑमलेट खाण्याच्या लायकीचं नाही हे तिला कळलं होतं. पण तो म्हणाला, नाही, इतकं पण वाईट नाही झालं माझं ऑमलेट. मी तेच खाणार. तू खा तुझी मिळमिळीत खिचडी. जशी तुमची मर्जी, असं म्हणून मानसी खाऊ लागली आणि तिरक्या नजरेनं हळूच त्याच्याकडे बघत होती. आणि अमरने एक घास तोंडात टाकला. त्याला सुद्धा ते गिळवत नव्हतं, पण तसाच तिच्या देखत तोंडाला हात आडवा लावून चावत बसला, कारण त्याच्या घशाखाली तो घास उतरत नव्हता. आणि एकच घास तो कितीतरी वेळ चावत होता. आणि मानसीची खिचडी खाऊन झाली. ती टेरेसवर गेली आणि आता अमर विचार करू लागला, काय करू, खिचडी खाऊ का? पण नाही, हे ऑमलेट संपवायचं म्हणजे संपवायचं. पण नुसतं ऑमलेट त्याला गिळवत नव्हतं, ते कडू कडू लागत होतं. आणि म्हणून त्यानं काल मार्केटमधून आणलेलं श्रीखंड त्याच्यासोबत घेतलं आणि त्या ऑमलेटसोबत त्यानं श्रीखंडाचा डबा संपवला चाटून पुसून. खाताना तर त्याला छान वाटलं, पण अंड्यावर दुधाचा पदार्थ खाल्ल्यावर त्याला त्रास व्हायला लागला. हे त्याच्या लक्षात नाही आलं आणि थोड्या वेळाने त्याला खूप त्रास व्हायला लागला आणि तो कसा तरीच करायला लागला. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. इतक्यात मानसीसुद्धा खाली आली आणि तिनं त्याची अवस्था पाहिली. ती घाबरून म्हणाली, अहो काय झालं, काय होतंय तुम्हाला? ती काळजीने विचारू लागली. त्याला काहीच सांगता येईना आणि मानसी खूप घाबरली. तिनं डायनिंग टेबलवर पाहिलं तर त्यानं श्रीखंड खाल्लं हे तिच्या लक्षात आलं. आता काय करणार? बाहेर जायची तर बंदी होती. मदतीला सुद्धा कोणी शेजारी येणार नव्हते, कारण कोणीच कोणाकडे फिरकत नव्हतं. माणूस मेला तरी कोणी हात लावत नव्हतं. इतकी भीती होती त्यावेळी पसरलेली. एकमेकांपासून काही फूट अंतर ठेवूनच राहत होते सगळेजण. मग अशा वेळी कोण येणार मदतीला? मग मानसीनं घाबरून राजलक्ष्मीला फोन केला आणि राजलक्ष्मीनं तिला घरगुती उपाय सांगितला. मानसीनं अमरला बेडरूममध्ये नेऊन झोपवला आणि राजलक्ष्मीने सांगितलेला उपाय केला. त्याच्या हातापायाचे तळवे चोळत बसली आणि काही वेळाने त्याला थोडं बरं वाटायला लागलं. तो जरा स्थिर झाला. आता ती त्याच्या हातात हात घालून रडत होती. अहो कसं वाटतंय तुम्हाला? तो दीर्घ श्वास घेत म्हणाला, पाणी दे. तिनं पळत जाऊन त्याच्यासाठी पाणी आणलं आणि पाणी पिऊन तो रिलॅक्स झाला आणि म्हणाला, आता बरं वाटतंय. असं म्हणत तो उठायला लागला. तसं तिनं पटकन त्याच्याजवळ शेजारी बसून हक्काने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि त्याला तसाच खाली दाबत म्हणाली, अजिबात उठू नका, झोपून राहायचं. आणि तो तिच्याकडे एकटक पाहत होता. ती रडत रडत म्हणाली, किती घाबरली होती मी. तो म्हणाला, का का घाबरली होती? ती म्हणाली, का म्हणजे तुम्हाला काही झालं असतं तर? माझं काय झालं असतं? क्षणभर मला तर माझा अर्धा जीवच गेल्यासारखं वाटत होतं. आणि हे ऐकून अमर तिच्या चेहऱ्याकडे बघत होता, फार निरखून. आणि पुन्हा तिने त्याच्या छातीवरचा हात संकोचून बाजूला काढला आणि तोही संकोचला होता तिच्या त्या हक्काच्या स्पर्शानं. पण आता तो चिडला नाही आणि विषय टाळत म्हणाला, हे कसं काय झालं काय माहीत. ती म्हणाली, अंड्यावर दुधाचा पदार्थ खाल्ला म्हणून झालं. ती अजून रडतच आहे हे पाहून त्यानं आता तिच्या चेहऱ्याकडे पुन्हा पाहिलं आणि म्हणाला, तू का रडतेस? काही झालं नाही मला. ती फक्त इतकंच म्हणाली, तुम्हाला नाही कळणार मी का रडते. मग तो म्हणाला, तू जा आणि झोप, आता मी बरा आहे. ती म्हणाली, नाही, मी इथेच झोपणार. रात्री तुम्हाला पुन्हा काही झालं तर मी काय करू? आता अमर तिच्याकडे फार आश्चर्याने आणि ओशाळून पाहत होता आणि तिने खाली चटई अंतरली आणि तिथेच झोपली. अमरसुद्धा बेडवर तिच्याकडे पाठ करून झोपला. मी तिला इतकं झिडकारलं, दुर्लक्ष केलं, तरीसुद्धा तिला माझी किती काळजी आहे हे पाहून तो आता खजील झाला होता. तिच्या डोळ्यातले अश्रू खरे होते. तिला चक्कर आली तेव्हा मी तिला उचलून बेडवर सुद्धा ठेवली नाही आणि आता ती माझ्या काळजीपोटी मला एकटं सोडायला सुद्धा तयार नाही, असा विचार करतच अमर झोपी गेला. मानसी रात्रीतनं सारखी उठत होती आणि त्याचा श्वास चेक करायची. तो तर गाढ झोपला होता, पण तिला उगीचच भीती वाटत होती, त्याला पुन्हा काही झालं नसेल ना झोपेत. मग त्यानं अचानक कुस बदलली आणि त्याचं तोंड पुन्हा तिच्या तोंडाजवळ आलं. ती एकटक पाहत बसली त्याच्या त्या सुंदर देखण्या रूपाकडे आणि मनात म्हणाली, तुम्ही माझे केव्हा होणार? मी आता तुमच्याकडून खरंच अपेक्षा ठेवायला लागले आहे. मी तुमची वाट बघत राहीन माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत. आणि अमरला त्याच्याजवळ कोणीतरी आहे हे झोपेतच जाणवलं. त्याने खाडकन डोळे उघडले तर ती अजूनही त्याच्याजवळच होती. तो उठून बसला आणि तशी ती लाजली आणि म्हणाली, ते मी बघत होते की. आणि तो म्हणाला,
मला काही नाही होणार. आता कसं सांगू तुला? तू का तुझी झोप खराब करतेस उगीचच माझ्यासाठी? ती म्हणाली, मी उगीचच करत नाही. मी हे करते कारण मी आत्ता तुमच्यावर. आणि असं म्हणून ती गप्प बसली आणि पुन्हा झोपली. अमरनं तिचं अर्धवट वाक्य पूर्ण केलं. त्याला माहीत होतं की त्यानं तिचा स्वीकार करावा हेच आहे तिच्या मनात. आणि तिचा विचार करत झोपला, तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत. मग सकाळी ती उठली. तिने दोघांसाठी चहा ठेवला आणि बेडरूममध्ये घेऊन आली आणि हसून म्हणाली, आता कसं वाटत आहे तुम्हाला? तो म्हणाला, आहे, बरं आहे. तिनं त्याला चहा दिला आणि आता त्यानं हट्ट न करता गुपचूप घेतला आणि तिला बरं वाटलं. मग तिने नाश्तासुद्धा बनवला अगदी आनंदानं. त्यानं तेही गुपचूप खाल्लं. दुपारचं जेवणसुद्धा बनवलं. आता अमर जरा शांत झाला होता. त्यानं दुपारचं जेवणही तिच्याच हातचं खाल्लं आणि त्याला आता पोट भरल्यासारखं वाटत होतं, अगदी तृप्त. तिच्या हाताला खरंच खूप चव होती. तो पुन्हा बेडरूममध्ये गेला आणि पोटभर जेवण केल्यामुळे मस्तपैकी ताणून दिली. आणि झोपता झोपता तो मोबाईल चाळू लागला. आणि इतक्यात त्याच्यासमोर गॅलरीत मानसीचा लग्नादिवशीचा फोटो जो त्यानं काढला होता त्याच्या मोबाईलमध्ये सागरला दाखवण्यासाठी तो दिसला. आणि त्याला सागरची आठवण आली. त्याचं बोट आपोआप डिलीट बटनाकडे गेलं. पण अमरने बटन न दाबता तो फोटो स्किप केला. त्याचं मन तयार होत नव्हतं तो फोटो डिलीट करायला. मग तो छान झोपला. मग संध्याकाळी ती पुन्हा स्वयंपाक बनवत होती. तो बेडरूममध्ये बसून बसून बोर झाला आणि किचनमध्ये आला आणि म्हणाला, मी पण करतो तुला मदत. सांग काय करू? ती म्हणाली, काही नको, तुम्ही कचराच जास्त करता. तो चिडला आणि म्हणाला, आता तर मी करणारच, नाहीतर तू माझं जेवण करू नकोस. मी खाणार नाही. आणि ती मनात म्हणाली, किती हट्टी असावं माणसानं. बरं करा काय करायचं ते, असं म्हणून ती भाजीची तयारी करत होती आणि त्यानं कॉफीची तयारी केली. माझ्या हातची कॉफी एकदा पिऊन बघ, खूप आवडेल तुला. ती म्हणाली, का कराल तुम्ही माझ्यासाठी कॉफी? तो म्हणाला, मग तू का करतेस माझ्यासाठी इतकं? आता ती त्याच्यासाठी जे काही करायची हे त्याला कळत होतं, म्हणून तिच्यासाठी सुद्धा तो काहीतरी करत होता. ती त्याची नजर टाळत म्हणाली, मी माझा पत्नीधर्म पाळत आहे. आणि तो गप्प बसला. मग थोड्या वेळाने हसून म्हणाला, फ्रेंड्स, आपण मित्र तर होऊ शकतो ना पहिल्यासारखे? आणि ती हसली, म्हणाली, चालेल, मग करा तुम्ही माझ्यासाठी कॉफी. आणि अमर म्हणाला, पण हे मला तू अहो नको म्हणूस, मला अवघडल्यासारखं वाटतं. पूर्वीसारखं अमर म्हण. आता मानसीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. ती म्हणाली, मला नाही जमणार. मग तो म्हणाला, मग मीही तुझ्या हातचं खाणार नाही. आणि ती म्हणाली, बरं ठीक आहे. आणि आता ती त्याला अमर म्हणायला तयार झाली. आता दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली आणि कसं का होईना पण त्यांच्यात काहीतरी नातं निर्माण झालं तर हे महत्त्वाचं.